मराठवाड्यातील असं एक गाव ज्या गावामध्ये आजही तेथील लोक 2 मजली घरं बांधत नाहीत आणि त्या गावामध्ये कोणी सुद्धा छत्री वापरत नाही आणि त्या गावामध्ये एक सुंदर असं नरसिंहदेवाचं मंदिर आहे. ते तुम्हाला माहित आहे का? तर चला आज आपण बघणार आहोत. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवनाथ राजबिंडे आणि शोध प्राचीन मराठवाड्याच्या या भागामध्ये मी आज चाललो आहे परभणी जिल्ह्यातील पोखर्णी या गावामध्ये असणाऱ्या नरसिंहदेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी. पोखर्णी हे गाव परभणी जिल्ह्यापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मग थोड्याच वेळात आम्ही येऊन पोहोचलो या मंदिराच्या सुंदर प्रांगणामध्ये आणि ह्या मंदिराची 2 मजली इमारत आहे आणि या इमारतीचे बांधकाम पूर्ण भारलेल्या विटापासून केलेले आहे असे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे येथील गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये दगडी स्वरूपात बांधकाम केलेले आहे आणि 2 मजली घर कोणी सुद्धा बांधत नाही. आणि हे मंदिर जवळपास 800 ते 1000 वर्ष जुनं आहे मित्रांनो आणि याचं बांधकाम हे हेमाडपंथी स्वरूपात केलेलं आहे. नंदी महाराजाचं दर्शन घेऊन मग आतमध्ये निघालो आम्ही नरसिंह देवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि या मंदिरामध्ये बऱ्याच तुम्हाला अशा पुरातन काही मूर्त्या पाहायला भेटतील ज्याचे साक्ष आहे की हे मंदिर जवळपास 800 ते 1000 वर्ष नक्कीच जुनं आहे म्हणून. त्यानंतर लगेच आम्ही निघालो दर्शनाच्या रांगेत लागण्यासाठी. मग जवळपास अर्धा तास वेट केल्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही निघालो आतमध्ये दर्शनास घेण्यासाठी. पण आतमध्ये गेल्यानंतर लगेच आमचा मोबाईल जप्त करण्यात आला कारण इथे व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाही आणि आम्ही परवानगी घेतलेली नव्हती. पण मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशी एक सुंदर महादेवाची पिंड लागेल. या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर मग तुम्ही या खिंडीमधून आतमध्ये नरसिंह देवाचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता. आणि या खिंडीची खासियत म्हणजे किती जाड जरी माणूस असेल तरी तो या खिंडीतून जाऊ शकतो. आणि त्याच्या आतमध्ये सुंदर अशी नरसिंह देवाची मूर्ती आहे मित्रांनो, घ्या दर्शन. आणि हे मंदिर मित्रांनो खरंच खूप प्रमाणात जागृत मंदिर आहे त्यामुळे तुम्ही या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन निघालो मंदिराच्या बॅक साईडला एक पुष्करणी आहे म्हणजेच एक बारव आणि याच बारवातील पाणी मित्रांनो देवाच्या आंघोळीसाठी नेले जाते. मित्रांनो आता हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना पाठवा कारण सर्वांना हे देवस्थान माहिती झालं पाहिजे. इतकं सुंदर मंदिर आपल्या आजूबाजूला आहे आणि बऱ्याच जणांना माहिती नाही. आता पुढील व्हिडिओसाठी तुम्ही कमेंटमध्ये मला तुमच्या गावाचं नाव सांगा, मी तिथे येण्याचा प्रयत्न करेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.